आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर। EDTV न्यूजच्या एका वेगळ्या बातमीत आज आपलं सर्वांचं स्वागत करतो। खरं तर चोर आणि वकील यांचे संबंध हे मैत्रीपूर्ण असतात, कारण चोर वारंवार वकिलाच्या मदतीने आरोपातून मुक्त होतात आणि चोरांनी दिलेल्या वकिलीच्या फीमधून वकिलांचेही घर चालते। हे सर्व चालण्यासाठी दोघांचीही ओळख असणे गरजेचे आहे। तसे नसेल आणि वारंवार वकिलाच्या घरी जर चोरी होत असेल, या वकिलांना चक्क भिंतीवर लिहून माननीय चोर साहेब नमस्कार, मी आपल्या कलेला वंदन करतो, खरंच हे काम खूप अवघड आहे, असं सविस्तर पत्र या चोरांसाठी लिहून ठेवलं आहे। किमान चोरांनी चोरी करण्यापूर्वी हे पत्र वाचावं अशी त्यांची अपेक्षा आहे। मग ती धमकी समजा, सूचना समजा किंवा विनंती समजा। अरे, मी सर्व सांगत बसलोय। चला, हे वकील आहेत ज्यांच्या वडिलांनी 1970 मध्ये ST कॉलनीत जालन्यात घर बांधलं होतं, पण काही अडचणींमुळे ते आज नादुरुस्त अवस्थेत आहे। त्या संदर्भात वकिलांचं काय म्हणणं आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट ललित रामकृष्ण हट्टीकर, जालना येथे वकिली करतो। माझं घर ST कॉलनीमध्ये असून त्यावर योगायोग हे नाव आहे। हे घर 1970 साली माझ्या वडिलांनी बांधलं होतं, त्यामध्ये मी आजसुद्धा राहतो। मध्यंतरी 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक मोठी चोरी झाली। त्या चोरीची मी रिपोर्ट कदीम जालना पोलीस स्टेशनला केली, त्याचा तपास अजून चालू आहे। त्याच्यानंतर 3 ते 4 वेळेला माझ्याकडे हे पोलीस चोर येऊन गेले। या चोरांनी प्रत्येक वेळेला घराचे कडी कोंडे तोडले आणि आता माझी वकिली फक्त माझा योगक्षेम चालावा आणि मानाने स्वाभिमानाने जगता यावं एवढीच मी वकिली माझी करतो। आता या 3 वेळेला मी तर कंप्लेनही केली नाही। आणि पहिल्यांदा जेव्हा केली त्यावेळी ती मोठी चोरी होती, त्यावेळे डॉग स्क्वॉड, त्याच्यानंतर ठसे तज्ज्ञ हे सगळे येऊन त्यांनी तो तपास केला त्याचा, पण ते चोर काय अद्याप सापडले नाही। ते पत्र मी आपल्याला वाचून दाखवतो। माननीय चोर साहेब, सस्नेह नमस्कार। आपली जोखीम, तंत्रज्ञान, समन्वय, जीवावर उदार होऊन चोरी करण्याच्या कलेला मी वंदन करतो। खूप अवघड काम आहे, मला तुम्हाला सांगायचे आहे, परंतु आपली ओळख नसल्यामुळे हे निवेदन करतो की गेल्या 6 महिन्यात तुम्ही 4 वेळेला माझ्यासारख्या माणसाकडे आला। 3 वेळा तुमच्या पदरी निराशाच पडली, मात्र 1 वेळेला माझ्याकडून खूप काही घेऊन गेला। मी माझ्या आयुष्यभर ते परत कमवू शकत नाही। त्याच वेळी मी पोलीस स्टेशनला तक्रार केली, परंतु तुम्हाला पोलीस पकडू शकले नाही। 3 वेळा तर मी तक्रारसुद्धा केली नाही। माझी वकिली फक्त माझा व कुटुंबाचा योगक्षेम चालावा इतकीच आहे। मानाने स्वाभिमानाने जगता यावे इतकेच पैसे मी कमवतो। दुर्दैवाने मला सगळे आजार आहेत, त्याच्या गोळ्याच्या औषधाचा खर्च जवळपास 10,000 रुपये होतो। तुमच्यामुळे जे तुम्ही दरवाजे, कडी, कोंडे तोडता आणि निघून जाता, त्यामुळे मला विनाकारण खर्च होतो व पत्नी आणि मुलगा हे दहशतीत जगतात। मला तुमच्यामुळे 2 दरवाजे 15,000 रुपये, लोखंडी कपाट दुरुस्ती 4,500 रुपये, CCTV 27,000 रुपये, लोखंडी ग्रिल 410 किलोचे ज्याची मजुरी असे मिळून 35,000 हा खर्च झाला आहे। जे कॅमेरे तुम्ही काढल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही, ते सुद्धा तुम्ही 2 वेळाच नेले, त्याचा खर्च 6,000 रुपये झाला। या सर्वांचे मला हे देणं झालं। याच्यामुळे माझे घर एका कोपऱ्यात आहे, आजूबाजूला मोठ्या मोठ्या भिंती आहेत व समोर मोकळी जागा आहे, त्यामुळे तुम्हाला चोरीसाठी एक आदर्श जागा वाटते। तुम्हाला कोणाला जर वाटत असेल तर मी ही जागा सुद्धा मला खूप मोठी रक्कम दिल्यानंतर मी विकू शकतो। माझा प्लॉट 6,000 चौरस फुटाचा आहे। या सगळे प्रकारचे तुम्ही विकत घेतल्यानंतर अवैध धंदे करू शकता, कोणतीही रिस्क नाही, सेफ आहे, बघा विचार करून। अजून एक राहिले, समोरचा जो खंबा आहे तो पूर्ण पाण्यात आहे, त्या रस्त्याने जाऊ नका, अर्थिंग करंट लागतो।
मी लावायला गेलो होतो तेव्हा मला जोरात त्याचा शॉक बसला होता. आता महत्त्वाचे, माझ्याकडे शस्त्र परवाना आहे. जर तुमच्या दुर्दैवाने तुम्ही सापडलात तर मी तुम्हाला मारता मारता मरेन या तत्वाने त्याचा उपयोग करण आणि विनाकारण मला जीव हत्येचे पाप लागेल. आता माझ्याकडे सोने चांदी पैसे वगैरे काहीही नाही. घरात फक्त मी, बायको, मुलगा, भांडे कुंडे, कपडे, फ्रीज, वॉशिंग मशीन, TV, गाडी, ती TVS, तिला पुनर्मूल्य नाही, आणि 2 मोबाईल आहेत. तरी तुमचा वेळ आणि माझा संयम दोन्हीही वायू घालवू नका ही तुम्हाला हात जोडून विनंती करीता हे नम्र निवेदन. आता त्याच्यामध्ये पुढे ताजा कलम म्हणून लिहिलेलं आहे, तुम्ही जरी चोर असलात तरी तुम्हाला नक्की वाचता येते ही माझी खात्री आणि विश्वास आहे. आपला विश्वासू ॲडव्होकेट ललित रामकृष्ण हट्टेकर. आणि हे आता हा योगायोग म्हणा किंवा काय म्हणा, हे लिहिल्यानंतर माझ्याकडे पुन्हा चोरी झालेली, म्हणजे याचा मला निश्चित फायदा झाला असं मला आपल्याला सांगायचं असं मला वाटतं. धन्यवाद.